महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेला वाद दुर्दैवी आहे। वरिष्ठ नेत्यांकडे याबाबत म्हणणे मांडू आणि जर पक्षाने महापालिकेची जबाबदारी माझ्यावर सोपवली तर 1 दिवसात पक्षातील अंतर्गत वाद संपवू असा ठाम विश्वास राष्ट्रवादी अजितदादा पक्षाचे आमदार इद्रिस नाईकवाडी यांनी व्यक्त केलाय। मिरजेतील विविध प्रश्नांबाबत आमदार इद्रिस नाईकवाडी आढावा बैठकीसाठी महापालिकेत आले होते। त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदावरून राष्ट्रवादी अजितदादा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद सुरू आहे। यावर प्रश्न विचारला असता आमदार इद्रिस नाईकवाडी म्हणाले, राजकीय पक्षात विविध मतांतरे असतात। पक्षात शिस्तबद्ध आणि चाकोरीत काम करणारा मी आहे। महापालिकेच्या निवडणुकीत काहींचा प्रवेश घ्यायला नको असं मी सांगत होतो, पण काहींनी माझ्या विरोधात वरिष्ठांचे कान भरले आणि वरिष्ठांनी वेगळे निर्णय घेतले। माझ्या विरोधात कान भरून वरिष्ठांनी वेगळे निर्णय घेतलेत, पण आम्ही कामातून बोलणारे आहोत आणि ते दाखवून दिले। आता जो प्रकार महापालिकेत सुरू आहे हे बघून दुःख वाटतं। वरिष्ठ नेत्यांशी याबाबत बोलणं होईल। पक्षातील ही नाराजी दूर करण्यासाठी मी सक्षम असल्याचं काहींना वाटतं तर काही मंडळींना नको पण असेल, पण पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दुरुस्ती सुधारण्याची संधी म्हणून जर माझ्याकडे महापालिकेची जबाबदारी दिली, तसे आदेश मला आले तर 1 दिवसात पक्षातील अंतर्गत दुरुस्ती करून वाद मिटू असा ठाम विश्वास इद्रिस नाईकवाडी यांनी व्यक्त केलाय। रेकॉर्डमध्ये नोंद करावी अशी परिस्थिती निर्माण झाली। 14 वर्ष झाली आणि आजही ते काम पूर्ण होत नाही आहे आणि अजूनही त्यात क्रिटिकल आहे हे अशी कारणं कॉन्ट्रॅक्टर सांगतो। त्या कॉन्ट्रॅक्टरकडं पाहिजे तसं स्किल्ड वर्कर नाही आहे किंवा टीम नाही आहे आणि म्हणून ते अंतिम टप्प्यात येऊन सुद्धा ते काम आधी पूर्ण होत नाही आहे। त्याबद्दल आयुक्तांना मी फोनवरून कल्पना दिलीच होती। त्यानुसार त्यांनी वेळ काढून त्या ठिकाणी साईट व्हिजिट केलेली मागच्या आठवड्यात आणि आठवड्यात आम्ही प्रत्यक्षात समोर बसलो की नक्की काय अडचणी आहेत, काय आहे। आता एक आहे की त्या कॉन्ट्रॅक्टरकडं हे सगळं नाही आहे आणि तो विलंब करतो, म्हणून त्याला जर ब्लॅकलिस्टेड काढून जर दुसऱ्याला द्यायचं म्हटलं तर त्यात बराच वेळ जाणार आणि एखादं काम एकाने केलेलं असावं आणि ते दुसरं काम अर्धवट दुसऱ्याला करावं ह्यात फार मोठं अंतर पडतं आणि परत त्या कामाची हेळसांड होण्याची शक्यता आहे। म्हणून आहे त्या कॉन्ट्रॅक्टरला त्याला आता काही वेगळ्या स्वरूपाच्या नोटिसा देऊन जर त्याच्याकडे स्किल वर्क किंवा स्किल असणारी टीम नसेल तर दुसरा कॉन्ट्रॅक्टर नेमण्यापेक्षा ते काम दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरकडून घेऊन त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं त्याचं पेमेंट देता येईल का या संबंधात सुद्धा काही करता येईल अशा पद्धतीचे काही उपाययोजनांच्या बाबतीत चर्चा झाली आहे। नक्की त्यावर फायनल काही झालेलं नाही आहे। ते आता आयुक्त महोदया आपल्या पातळीवर त्या संबंधीचं निर्णय घेतील त्यांना। त्याचबरोबर पाणी पुरवठ्याच्या बाबतीतसुद्धा पाण्याच्या आपल्या इथं नदीला लागून आपलं शहर आहे, त्यामुळं सुदैवानं पाण्याची टंचाई आपल्या इकडे नसते आणि तर अनेक महापालिकांत बघितलं आहे आपण की 8-8 दिवसातनं 1-1 दिवस पाणी येतं। तिथं आपलं न उघडलं की पाणी आहे लोकांना। तसं असलं तरी पाणी उपलब्धता आहे म्हणून त्याच्या क्वालिटीत मात्र फरक असता उपयोगी नाही। म्हणून थोडंसं निर्मितीच्या पाण्याच्या बाबतीत माझ्याकडे अनेक तक्रारी आलेल्या आहेत, तर त्या संदर्भात थोडंसं क्वालिटी पुन्हा होती तशी पूर्ववत असावी यासाठी योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत आणि योग्य त्या ठिकाणी योग्य वेळेला त्या ठिकाणी व्हिजिट करायचं सुद्धा आमचं नियोजन आहे। त्यामुळं ड्रेनेजमध्ये काही झाले काही भाग अजूनही असा वंचित आहे की नगरोत्थानमध्ये ज्यावेळेस तो DPR बनवला गेला त्यावेळेला तिथं लोकवस्ती चांगल्या वस्त्या तिथं अस्तित्वात आल्या आणि त्यामुळे तिथेही ड्रेनेजचा प्रश्न आहे। तो मिरजेसाठी ठिकाणी रेल्वे लाईनची एक बाजू आणि रेल्वे लाईनची दुसरी बाजू। आता रेल्वे लाईनच्या एका बाजूला सगळं मिरज शहर गावठाण वगैरे आहे त्यामुळे तो जोडला गेला आहे, पण रेल्वे लाईनच्या पलीकडे असणार आणि नवीन आत्ता निर्माण झालेली ही वस्ती आहेत यांच्या ड्रेनेजसाठी म्हणून वेगळं आराखडा तयार करण्याची सूचना दिलेल्या आहेत। सर्वे करून त्या ठिकाणी त्याचं एस्टिमेट करावं, त्यासाठी लागणारा निधी शासनाकडनं कसं उपलब्ध करून द्यायची जबाबदारी ती मी घेतलेली आहे। त्यानुसार शासनाकडनं त्यासाठीचा निधी वाढीव क्षेत्रासाठी ड्रेनेज आणि पाणी पुरवठ्यासाठी सुद्धा लागला तरी निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी मी घेतली। त्यानुसार ते आता त्यांनी दिलं तर मी त्याचा फॉलोअप घेऊन त्या ठिकाणी शासनाकडनं त्यासंबंधी महापालिकेला जेवढी काही मदत करता येईल ती आपण त्या ठिकाणी करू।